नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ काय खास होणार नाही मित्रांनो। आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वसाधारणपणे एक मोकळी चर्चा करणार आहे, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये शेळीपालनामध्ये काय अडचणी येऊ नये आणि माझा एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतोय की अशा पद्धतीने केला तर तुम्हाला 100% फायदा होईल। तर सुरुवातीला मित्रांनो, काही मित्र आपले यूट्यूबवर व्हिडिओ बघतात आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्यांना एक शेळीपालन करण्याची एक इच्छा त्यांच्यामध्ये एक जागरूक होती, म्हणजे एक शेळीपालन करण्याचा एक विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतोय। तर ते चुकी का बरोबर, तर ते एक बरोबरसुद्धा तेवढा आहे आणि एक चुकीचंसुद्धा तेवढा आहे। चुकीचं ते नाही मित्रांनो, आणि चुकीचं एक अशा पद्धतीने म्हणतो मी, जर तुमचं ते व्यवसायामध्ये तुमची एक करण्याची इच्छा असेल, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला काम करायचं असेल किंवा तुम्हाला एक त्या व्यवसायामध्ये जे तुम्ही काम करण्याचा विचार करताय त्या व्यवसायामध्ये एक तुम्हाला आवडसुद्धा असावी, तरच त्या व्यवसायामध्ये उतरा। तुम्हाला दूध व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला दुधाचं सुद्धा एक थोडंसं नॉलेज, किंवा आपण दूध काय लिटर विकावं, की अशा संपूर्ण अशा मेंढीमध्ये काम करायचं असेल ते सुद्धा करा। गाई पाळायचं असेल गाई पाळा, सर्व कोणताही व्यवसाय करा, पण त्याच्यामध्ये एक तुम्हाला अनुभव आणि एक अनुभव सुरुवातीला असायलाच पाहिजे। जास्त नसला चालन मित्रांनो, पण थोडाफार त्याच्यामध्ये आपल्याला एक पिल्लूला संडास लागली किंवा काय झालं तर थोडाफार एक अनुभव आपल्याला असला पाहिजे। जोपर्यंत डॉक्टर येत नाही तोपर्यंत आपली शेळी दगावली नाही पाहिजे आपल्याजवळ। तर तसा एक तुम्हाला एक नॉलेज पाहिजे किंवा एक अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे, तर तुम्ही एक शेळीपालन करा। नाहीतर सुरुवातीला एक अडचणी येतातच, 4-2 पिल्ले किंवा काय 4-2 शेळ्या असो तर दगावतात, काय अडचण नाही। पण शिकता शिकता माणूस त्याच्यामध्ये एक काही एक असा वेळ येतोय त्याच्यामध्ये शेळीसुद्धा दगवत नाही आणि लागल तेवढा प्रॉफिटसुद्धा तुम्ही कमावतात। पण त्याच्यामुळे तुम्हाला एक सुरुवातीला त्याच्यामध्ये अडचणी येतात। तर काय नाही मित्रांनो, थोडंफार चालत राहतं आहे, पण त्याच्यानंतर जो काळ आहे तर तो खूप चांगल्या पद्धतीत तुम्हाला कटतोय आणि शेळीपालनामध्ये तुम्हाला एक अडचणी येत नाही। आणि दुसरा मुद्दा एक मित्रांनो असा आहे की यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शेळीपालन करण्यापेक्षा, एक माझा अनुभव मित्रांनो, जे आपले गावाकडे शेळी आहे किंवा कोणाजवळ किंवा आपल्यापेक्षा वयस्कर किंवा बुजुर्ग माणूस किंवा आपल्यापेक्षा मोठाले माणसं त्यांचा एक अनुभव घ्यावा की शेळ्या आपल्याकडे कोणत्या सूट होतील। तर यूट्यूबवर सुद्धा पहा तुम्ही, पण एक लाईव्हमध्ये एक म्हणजे एक कोणाचा एक अनुभव घ्या आणि ते अनुभव खूप काम करतं आहे मित्रांनो, आणि त्या अनुभवावरती तुम्ही एक 100% सक्सेस होताल। किंवा एक जुने तुमच्या गावामध्ये शेळीपालक असेल तर त्यांचासुद्धा एक अनुभव घ्या की शेळ्यांना कोणकोणते आजार येतात किंवा काय, तर कोणत्या पद्धतीच्या शेळ्या खरेदी कराव्या। तर अशा भरपूर अशा माहिती ते तुम्हाला एक सर्वसाधारण किंवा 1 रुपया तुमच्याकडून घेणार नाही आणि सर्वसाधारण तुम्हाला माहिती ते सांगतात, आणि ते पण एकदम मोकळ्या मनाने मित्रांनो। जेवढं तुम्हाला मोठमोठ्याले फार्मवाले सांगत नाही तशा पद्धतीने तुम्हाला ते सांगून देतात की बाबा असं नाही असं कर, तुला करायचंच असेल तर असं कर। तरी काय त्यांचं एक मोकळ्या मनाने ते सुद्धा सांगतात की एवढ्या मोठाले फार्मवाले तुम्हाला सांगणार नाही समजून की एक कशा पद्धतीने करावा। तर जुन्या माणसाचा एक अनुभव एक खूप गरजेचा आहे व्यवसायामध्ये, व्यवसाय करण्याच्या अगोदर किंवा नंतरसुद्धा घ्या, काय अडचण नाही। आणि तिसरा मुद्दा मित्रांनो, शेळीपालन तुम्ही करताय, सुरुवातीला समजा कोणाचा पाहून किंवा यूट्यूबवरती पाहून एवढ्या शेळ्या खरेदी केल्या की एवढा पैसा मिळेल, तर ते असं करू नका मित्रांनो। एक माझं एक म्हणणं आहे की शेळीपालन करताना एक कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करावा, जेणेकरून तुम्हाला अनुभव आला तर त्यांच्याच पाठी किंवा त्यांचं ते राखून जास्त पद्धतीचं तुम्ही शेळ्या वाढवू शकताय। पण एक 50 आणि 40 शेळ्या आणण्यापेक्षा कधी 5 शेळ्यापासून एक सुरुवात करून बघा, कारण एक 10 शेळी किंवा एक बोकड, थोडाफार अनुभव असेल तर 10 शेळी आणि 1 बोकड त्याच्यापासून सुरुवात करा, जास्त खरेदी करू नका। सर्वसाधारण 5 पासूनच करा, पण थोडाफार अनुभव असेल तर 10 घ्या। जर तुम्हाला त्याच्यामध्ये एक तुमची मजुरी निघेल किंवा तुम्हाला फिरायला पुरेल त्याच्यामागे, किंवा बंदिस्त करत असाल किंवा त्याचा एक तुम्हाला फायदा होईल,
तुमची मजुरी त्याच्या मागे निघेल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही शेळी वाढवा. जर वाढवण्याचा विचार असेल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही एक त्यांच्या पाठी ठेवा चांगल्या चांगल्या पद्धतीच्या. आणि त्याच्यामध्ये एक सुरुवातीला एक शेडवरती जास्त खर्च करू नका. सर्वसाधारण मित्रांनो, सर्वसाधारण, जेणेकरून आपल्या शेळ्या पावसाळ्यात भिजल्या नाही पाहिजे. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, 4-2 वर्ष अशीच एक कठीण परिस्थितीमध्ये एक काढावा माणसाने शेळीपालनामध्ये. आणि याच्यामध्ये जसा जसा अनुभव येईल तसा तसा मग त्याच्यामध्ये एक आपल्या शेळ्यांना काय कमी पडतं, गव्हाणी कशा पद्धतीच्या बनवाव्या, तर एक छोटा एक बारीक सारीक गोष्टी एक लक्षात ठेवाव्या. आणि जेव्हा तुम्हाला शेड बनवायचं आहे तर मग चांगल्या पद्धतीचंच बनवा. आपण घरून पैसे खर्च करून शेड कधी बनवावं नाही मित्रांनो, एक माझा एक म्हणणं आहे. तर अजूनसुद्धा एक माझा शेड आहे, तर सर्वसाधारण शेड आहे मित्रांनो, काय एवढं हायटेक नाही किंवा काय नाही, साधा एक पत्राचं आहे. आणि काय आपण 4-2 ताडपत्रीचा सुद्धा एक शेड बनवलेला आहे, जी आपली शेततळ्यामध्ये एक पन्नी राहते. तर तुम्हाला एक वेळ आल्यावर नक्कीच त्याचा एक व्हिडिओ म्हणून दावील मी. तर तशा पद्धतीचे एक तुम्ही सर्वसाधारण शेड बनवा. तर काय नाही, पावसामध्ये एक आपला गोठा भिजला नाही पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांना एक थंडी लागली नाही पाहिजे. तशा पद्धतीचे एक सर्वसाधारण एक संध्याकाळी एक हायटेक जर बनवला मित्रांनो तर त्याच्यामध्ये शेळ्या बसणार आहे. आणि हायटेकमध्ये कसं आहे, जर शेड बनवला आणि त्याच्या खाली कोबा केला आणि तशामध्ये नाही, आपलं सर्वसाधारण एक जमिनीवरती एक एकदम साध्या पद्धतीमध्ये शेळ्या एक सूट होतात किंवा त्यांच्या एक राहण्याचीच एक सुरुवातीपासून शेळ्या आपल्या एक सर्वसाधारणपणेच राहतात. आणि हायटेक मग करायचाच विचार झाला तर मग ते जशा जशा पद्धतीने तुम्हाला एक त्याच्यामध्ये इन्कम वाढत जाईल तर त्याच शेळ्या किंवा त्याच पिल्ले विक्री करावं, ते पैसा जमा करावं किंवा त्या पैशातून तर मग चांगल्या पद्धतीचा एक शेड बनवावा. तर असं नाही म्हणत मी की चांगल्या पद्धतीचा बनवूच नका, तर सुरुवातीला एक बनवू नका मित्रांनो, असं एक माझं म्हणणं आहे. आणि जसं जसं तुमच्याजवळ त्या व्यवसायातूनच एक पैसा जमा करा आणि त्याच्यातूनच एक तिथेच एक खर्च करा शेडवर. घरून पैसा त्याच्यामध्ये एक ॲड करू नका, जेणेकरून मग ते पुरणार नाही तुम्हाला. एक कोणाला दाखवण्यासाठी किंवा एक मोठा शो अप करण्यासाठी एक शेड बनवू नका. आपल्या शेळ्यांना एक सर्वसाधारण एक आसरा असावा संध्याकाळच्या टायमाला बसायला, किंवा एक दिवसभर बंदिस्त करणार असेल तर बंदिस्तमध्ये एक जाळी गिळी मारून समजा एक कंपाऊंड करून, तर अशा पद्धतीचे एक सल्ला घ्या. आणि माझं एक म्हणणं आहे की जास्तीत जास्त एक साध्या शेडवरती भेट द्या. आणि जर जवळ हायटेक असेल किंवा हायटेक असेल तर त्याच्यावरती एक सुद्धा एक भेट द्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल, त्याच्यातल्या 4-2 गोष्टी शिकायला मिळेल. आणि 4-2 गोष्टी जशा आपल्या चांगल्या वाटल्या तर तेच गोष्टी आपल्या माइंडमध्ये सेट करा. आणि बाकीच्या मग जास्त खर्चिक ते आपल्या डोक्यामध्ये ॲडच करू नका. जसा जसा तुमच्याजवळ पैसा येईल तसा तसा मग चांगल्या भेटला शेडला भेट द्या. आणि त्याच्यानंतर मग चांगला मग तुम्ही गव्हाणी चांगल्या पद्धतीचं बनवा आणि शेडसुद्धा चांगल्या पद्धतीचं बनवा. तर शेळीपालनामध्ये एक शेड सर्वसाधारणच असावा. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ काय आपलं एवढं एक आज सर्वसाधारणपणे एक मोकळ्या मनाने एक तुमच्यासोबत चर्चा केली आहे. तर व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर व्हिडिओला एक लाईक करा आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.